नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संजीवनी क्लासेस लोणेरे मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. तुम्ही जर आमचे याआधीचे व्हिडिओज बघितलेले नसतील तर ते नक्की बघा आणि तुम्हाला जर ते आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. चला तर मग आपण बघतो आहोत M1 चा 3rd चॅप्टर अरिथमेटिक प्रोग्रेशन. यामध्ये आज आपण बघणार आहोत nth टर्म ऑफ एन एपी. आता हा nth टर्म म्हणजे काय तर आपल्याला माहितीये की ज्या वेळेला एखादा सिक्वेन्स एपी असेल त्यावेळेला आपण काय लिहितो, T1, T2, T3, T4, T5 is an AP. is an AP म्हणजे तो जो सिक्वेन्स असेल त्या सिक्वेन्स मधले जे टर्म्स असतात त्या टर्म्सना आपण T1, T2, T3, T4 असं लिहितो. बरोबर आहे. आता हे टर्म्स म्हणजे कसे असतात तर आपल्याला माहितीये की हा जो फर्स्ट टर्म आहे T1, या फर्स्ट टर्मला आपण A असं सुद्धा म्हणतो. बरोबर आहे. म्हणजे A हा असतो फर्स्ट टर्म आणि D हा असतो कॉमन डिफरन्स. मग T1 च्या नंतरचा जो नेक्स्ट टर्म आहे T2, हा नेक्स्ट टर्म आपल्याला कसा मिळतो तर जो प्रिव्हियस टर्म आहे म्हणजे T1 आहे, या T1 मध्ये कॉमन डिफरन्स म्हणजे D ऍड केला की आपल्याला T2 मिळतो. T1 म्हणजेच काय आहे A, म्हणजे इथे आपण लिहू शकतो A प्लस D. T1 प्लस D म्हणजेच A प्लस D. बरोबर. जर याच्या पुढचा टर्म T3 हा जर नेक्स्ट टर्म आपल्याला हवा असेल तर आपण काय करणार, याचा प्रिव्हियस टर्म आहे T2, या T2 मध्ये आपण पुन्हा D ऍड करणार. बरोबर. आता T2 म्हणजे काय आहे तर T2 म्हणजे आहे A प्लस D. बरोबर. म्हणून मी T2 च्या जागेवरती इथे लिहिते A प्लस D आणि या A प्लस D नंतर हे जे प्लस D आहे हे प्लस D इथे असेच येतील. A प्लस D म्हणजे इथे आले A प्लस 2D. येते लक्षात. T3 नंतरचा नेक्स्ट टर्म आहे T4. हा टर्म आपल्याला कसा मिळणार तर याचा प्रिव्हियस टर्म म्हणजे याच्या आधीचा टर्म आहे T3, या T3 मध्ये जेव्हा आपण कॉमन डिफरन्स D ऍड करू त्यावेळेला आपल्याला T4 मिळणार आहे. मग आता T3 म्हणजे काय आहे, T3 म्हणजे आहे A प्लस 2D. म्हणजे इथे आपण A प्लस 2D लिहिणार आणि त्यामध्ये हे जे प्लस D आहे हे प्लस D ऍड करणार. 2D प्लस D आले 3D म्हणजे इथे आपल्याला मिळाले A प्लस 3D. T5 हा जर आपल्याला टर्म हवा असेल तर आपण काय करणार, याच्या आधीचा टर्म आहे T4, या T4 मध्ये आपण D ऍड करणार. बरोबर. आता T4 म्हणजे आहे A प्लस 3D म्हणजे T4 च्या इथे आपण लिहिणार A प्लस 3D आणि त्याच्यामध्ये हे प्लस D ऍड केले. 3D प्लस D आले 4D म्हणजे इथे येणार A प्लस 4D. आता बघा हा T1 आहे, याला आपण म्हणतो फर्स्ट टर्म. बरोबर. T1 हा झाला फर्स्ट टर्म. T2 हा झाला सेकंड टर्म. T3 हा झाला थर्ड टर्म. T4 हा झाला फोर्थ टर्म. T5 हा झाला फिफ्थ टर्म. बरोबर आहे. या पद्धतीने आपण म्हणतो. मग तसंच जर का हा एपी आपण पुढे पुढे वाढवत नेला तर एखादा टर्म आहे Tn, तर हा n म्हणजे काय तर nth टर्म. Tn हा झाला nth टर्म. मग तोच हा nth टर्म ऑफ एन एपी म्हणजेच
Tn, nth टर्म म्हणजेच Tn. मग आता आपल्याला आपण इथे जसं या प्रत्येकासाठी हे रिलेशन लिहिलं तसं Tn साठी काय लिहायचं हे आपल्याला हवंय. त्याच्यासाठी पुन्हा एकदा आपण याच्याकडे येऊया बघा. आता इथे a प्लस 2d आले, बरोबर आहे. मग आता a प्लस 2d म्हणजे काय? a प्लस, मी 2 च्या जागेवरती इथे लिहिते 3 मायनस 1 इंटू डी. इथे हा जो डी आहे याच्या जागेवर मी लिहिते a प्लस 2 मायनस 1 इंटू डी. आता हे 2 मायनस 1 मी कसं घेतलंय तर बघा, मला T2 हवाय, बरोबर. मग T2 याच्यामधला हा जो 2 आहे तोच 2 इथे आला, म्हणजे 2 मायनस 1. 2 मायनस 1 केलं की 1 येते, बरोबर. मला T3 म्हणजे थर्ड टर्म हवाय. मग थर्ड टर्म हवाय, मी इथे लिहिलं 3 मायनस 1. 3 मायनस 1 केल्यानंतर येतात 2d, बरोबर. मग तसंच या ठिकाणी T4 म्हणजे जो फोर्थ टर्म हवाय तेच 4 आपण इथे लिहिले a प्लस 4 मायनस 1 इंटू डी. 4 मायनस 1 म्हणजे आले 3. T5 आपल्याला हवा आहे, म्हणजे इथे लिहिलं a प्लस 5 मायनस 1 इंटू डी. 5 मायनस 1 केलं की 4 येतात. बघा पुन्हा एकदा बघा, 2 मायनस 1 केलं की 1 येतात, तो 1d आपल्याला इथे हवा आहे. 3 मायनस 1 केलं की 2 येतात, हे 2d इथे आहेत. 4 मायनस 1 केलं की 3 येतात, म्हणजे a प्लस 3d याला आपण a प्लस 4 मायनस 1 इंटू डी या फॉर्म मध्ये लिहिलं. हे 2, 3, 4, 5 म्हणजे कसे आले आपले, हा सेकंड टर्म T2 हवा होता म्हणून आपण 2 मायनस 1 लिहिलं. T3 म्हणजे जो टर्म आपल्याला हवा आहे, थर्ड टर्म म्हणजे आपल्याला T3 हवा आहे म्हणून इथे मी 3 मायनस 1 लिहिलंय, बरोबर. फोर्थ टर्म म्हणजे T4 हवा आहे म्हणून मी इथे 4 मायनस 1 लिहिलं. T5 हवा आहे, म्हणजे जो टर्म मला हवा आहे ना तर त्याच नंबर मधून मी 1 मायनस केलाय, 5 मायनस 1 केलेला आहे. मग आता त्याच पद्धतीने मला जर का Tn हवा आहे, म्हणजे मला nth टर्म हवा आहे, म्हणजे मी काय करणार, a प्लस लिहिणार आणि जसं इथे फिफ्थ टर्म साठी 5 मायनस 1 केलं त्याच पद्धतीने इथे आपल्याला nth टर्म हवा आहे म्हणून आपण इथे लिहिणार n मायनस 1 इंटू डी. जसं इथे या सगळ्यांना आपण कॉमन डिफरन्सनी मल्टिप्लाय केले तसंच इथे डी हा जो कॉमन डिफरन्स आहे त्या कॉमन डिफरन्सने आपण मल्टिप्लाय केलं. Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी हा आहे आपला nth टर्म फाइंड आउट करायचा फॉर्म्युला. अतिशय महत्वाचा फॉर्म्युला आहे हा. या फॉर्म्युलाचा वापर करून तुम्हाला सम्स सॉल्व्ह करायचे असतात. येत आहे लक्षात. Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी हा nth टर्म फाइंड आउट करायचा फॉर्म्युला आहे. nth टर्म म्हणजेच Tn हे लक्षात ठेवाय बघा. nth टर्म म्हणजेच Tn हे कायम आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आता हे जे मी डेरिव्हेशन दाखवलं तुम्हाला की हा फॉर्म्युला कसा तयार झाला तर हे डेरिव्हेशन तुम्हाला पेपरमध्ये शिकवणार नाहीये. पण nth टर्म साठी हा फॉर्म्युला का वापरायचा, इथे n मायनस का n मायनस 1 का वापरायचं हे लक्षात यावं याच्यासाठी आपण हे सगळं एक्सप्लेनेशन घेतलं. एक्सप्लेनेशन आपल्याला लक्षात असेल तर फॉर्म्युला आपल्याला घोकंपट्टी करून लक्षात नाही ठेवावा लागणार, तो आपल्याला सहज लक्षात राहील. म्हणून आपण इथे लिहिला हा फॉर्म्युला कसा, Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. आता आपण बघणार आहोत या फॉर्म्युलाच्या मदतीने सम्स कसे सॉल्व्ह करायचे ते प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये आहेत. चला तर मग बघूया प्रॅक्टिस सेट 3.2. फर्स्ट क्वेश्चन, राईट द करेक्ट नंबर इन द गिवन बॉक्सेस फ्रॉम द गिवन एपी. म्हणजे त्यांनी इथे आपल्याला एकूण 4 एपी दिलेले आहेत आणि त्याच्यावरून हे बॉक्सेस फिलअप करायचे. एकदम सिंपल आहे बघा. फर्स्ट सिक्वेन्स आहे 1, 8, 15, 22.
हा सिक्वेन्स म्हणजे एपी आहे, कारण त्यांनी म्हटलेलं आहे फ्रॉम द गिवन एपी, हे सगळे सिक्वेन्सेस एपी आहेत. मग इथे ए म्हणजे काय असतो, फर्स्ट टर्म असतो, म्हणजे ए ची व्हॅल्यू येणार आहे इथे 1, कारण आपला फर्स्ट टर्म आहे 1. त्यानंतर त्यांनी दिलेलं आहे T1 इज इक्वल टू, बघा T1 म्हणजेच फर्स्ट टर्म म्हणजेच ए आहे. तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी त्यांनी असा क्वेश्चन दिलेला आहे. आपल्याला असं वाटतं की ए नंतर कदाचित T2 असेल, पण T2 नाहीये, T1 आहे, लक्षात घ्या. म्हणजे जी ए ची व्हॅल्यू आहे तीच T1 ची व्हॅल्यू आहे, इथे येणार आहे आन्सर 1. T2 म्हणजे एपी मधला सेकंड टर्म आहे 8, आणि T3 म्हणजे एपी मधला थर्ड टर्म, म्हणजे थर्ड टर्म आहे 15. T2 मायनस T1, आता T2 मायनस T1 आपण करणार, म्हणजे या T2 सेकंड टर्म मधून T1 हा फर्स्ट टर्म आपण मायनस करणार. 8 मायनस 1, 8 मायनस 1 चा आन्सर येणार आहे 7. T3 मायनस T2, मग T3 आहे 15 आणि T2 आहे 8. 15 मायनस 8, आता एपी आहे म्हटल्यानंतर याचं सबट्रॅक्शन सुद्धा किती येणार आहे, 7च येणार आहे. देअरफॉर डी म्हणजे काय असतं, कॉमन डिफरन्स म्हणजेच तुम्ही जे T2 मायनस T1 आणि T3 मायनस T2 या सबट्रॅक्शनचा आन्सर लिहिलेला आहे, हे आन्सर म्हणजेच डी ची व्हॅल्यू आहे, म्हणून इथे डी ची व्हॅल्यू येणार आहे 7. सेकंड एपी बघूया. 3, 6, 9, 12. हिअर T1 इज इक्वल टू, पुन्हा त्यांनी इथे आपल्याला T1, T2, T3, T4 म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ टर्म यामधले विचारलेले आहे. मग T1 इज इक्वल टू येणार 3, T2 इज इक्वल टू 6, T3 इज इक्वल टू 9 आणि T4 इज इक्वल टू 12. मग T2 मायनस T1 म्हणजे इथे 6 मायनस 3. आता त्यांनी डायरेक्ट इथे तुम्हाला या पद्धतीने बॉक्स दिलेला आहे, म्हणजे आपल्याला T2 मायनस T1 चं डायरेक्ट आन्सर लिहायचं आहे. मग 6 मायनस 3 याचा आन्सर येणार आहे 3. जर का हा एपी आहे, म्हणजे जे या सबट्रॅक्शनचा आन्सर आहे तेच T3 मायनस T2 चा पण येणार आहे, ते आन्सर पण येणार आहे 3. डायरेक्ट आन्सर लिहायचं आहे, आणि हे सबट्रॅक्शनचा आन्सर म्हणजेच डी ची व्हॅल्यू, म्हणजे ही व्हॅल्यू येणार आहे 3. ओके, आता थर्ड बघूया एपी. -3, -8, -13, -18. हिअर T1 इज इक्वल टू, म्हणजे फर्स्ट टर्म आहे -3, सेकंड टर्म आहे -8, थर्ड टर्म आहे -13 आणि फोर्थ टर्म आहे -18. T2 मायनस T1. आता हे समजा तुम्हाला थोडंसं डिफिकल्ट जर वाटत असेल का, तर मायनस मायनस साईन आहेत म्हणून, तर तुम्ही त्यांच्यामध्ये सबट्रॅक्शन करून बघा साईडला. T2 मायनस T1 म्हणजे T2 आहे -8, -8 मधून आपल्याला मायनस करायचं आहे T1 ला, म्हणजे -3 ला, बरोबर. मग हे -8 इथे आहे, ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे, म्हणजे ब्रॅकेट मधलं साईन चेंज होणार, म्हणजे -3 चे होतील +3. डिफरंट साईन सबट्रॅक्शन येणार, ग्रेटर नंबरचं साईन आन्सरला येणार, म्हणजे इथे आन्सर आला -5. मग T2 मायनस T1 जर का -5 आहे, म्हणजे T3 मायनस T2 सुद्धा येणार आहे -5. आता इथे त्यांनी तुम्हाला ए आणि डी या दोनच्या व्हॅल्यू विचारलेल्या आहेत. मग ए म्हणजेच काय असतं, फर्स्ट टर्म, मग फर्स्ट टर्म आहे इथे -3 आणि डी ची व्हॅल्यू इथे आपल्याला मिळालेली आहे. ह्या सबट्रॅक्शनचा आन्सर म्हणजेच ती डी ची व्हॅल्यू असते, कॉमन डिफरन्स असतो, म्हणजे इथे डी ची व्हॅल्यू आली -5. लास्ट एपी बघूया आपण. 70, 60, 50, 40. हिअर T1 इज इक्वल टू 70, T2 इज इक्वल टू 60, T3 इज इक्वल टू 50. त्यांनी फक्त T3 पर्यंतच विचारले, T4 ची व्हॅल्यू विचारलेली नाही. देअरफॉर ए म्हणजे आहे फर्स्ट टर्म, म्हणजे फर्स्ट टर्म येणार आहे 70 आणि डी इज इक्वल टू, मग डी ची व्हॅल्यू म्हणजे काय, कॉमन डिफरन्स. आपल्याला माहिती आहे कॉमन डिफरन्स म्हणजे T2 मायनस T1 करणार आपण. मग 60 मायनस 70 केले, हा स्मॉलर नंबर आहे, हा त्याच्यापेक्षा ग्रेटर नंबर आहे, मग स्मॉलर नंबर मधून आपण ग्रेटर नंबर मायनस करतोय, म्हणजे आपल्या आन्सरला मायनसचं साईन येईल. याच्यामध्ये 60 मायनस 70चा आन्सर येणार आहे
-10 म्हणजे डी ची व्हॅल्यू आली -10. अतिशय सिंपल असा हा फर्स्ट क्वेश्चन आहे. याच्यानंतर आपण बघूया सेकंड क्वेश्चन. डिसाइड whether the following sequence is an AP. If so, find the 20th term of the AP. म्हणजे इथे त्यांनी हा एक सिक्वेन्स दिलेला आहे आणि आपल्याला डिसाइड करायचं आहे की हा सिक्वेन्स एपी आहे का ते. आणि जर का हा सिक्वेन्स एपी असेल तर या सिक्वेन्सचा 20th टर्म आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता बघा एपी आहे की नाही हे कसं ठरवायचं. तर आपल्याला माहितीये की या सिक्वेन्स मधले हे जे टर्म्स आहेत यांना आपण T1, T2, T3, T4 असं लिहिणार आणि दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स जे आहेत त्यांच्यामधला डिफरन्स काढणार. तो डिफरन्स काढल्यानंतर जर सगळीकडचा डिफरन्स कॉन्स्टंट येत असेल कॉमन डिफरन्स तर आपण सांगू शकतो की द गिव्हन सिक्वेन्स इज अन एपी. बरोबर. मग आता इथे आपण घेऊया इन द गिव्हन सिक्वेन्स given sequence -12, -5, 2, 9, 16, 23, 30 हा त्यांनी सिक्वेन्स दिलेला आहे. या सिक्वेन्स मध्ये आपण सगळे टर्म्स लिहून घेऊया. T1 इज इक्वल टू -12, T2 इज इक्वल टू -5, T3 इज इक्वल टू 2, T4 इज इक्वल टू 9, T5 इज इक्वल टू 16, T6 इज इक्वल टू 23, T7 इज इक्वल टू 30. बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 टर्म्स आपल्याकडे आहेत म्हणून आपण T7 पर्यंतचे टर्म्स सगळे लिहून घेतले. बरोबर. नाउ T2 मायनस T1 करणार आपण. T2 मायनस T1 म्हणजे येणार -5 मायनस T1 ची व्हॅल्यू आहे -12 इज इक्वल टू ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे ब्रॅकेट मधलं साइन चेंज होणार आहे म्हणजे -5 प्लस 12 इज इक्वल टू डिफरंट साइन सबट्रॅक्शन येईल ग्रेटर नंबरचं साइन आन्सरला म्हणजे इथे आपल्याला मिळाले 7. आता आपण लिहूया T3 मायनस T2. T3 मायनस T2 म्हणजे 2 मायनस -5 2 मायनस -5 इथे पुन्हा मायनस मायनस प्लस होतील 2 प्लस 5 इज इक्वल टू 7. T4 मायनस T3 करूया. आता T4 ची व्हॅल्यू आहे 9 आणि T3 आहे 2 म्हणजे 9 मायनस 2 इज इक्वल टू 7. T5 मायनस T4 T5 आहे 16 मायनस 9 16 मायनस 9 याचं पण सबट्रॅक्शन आलं 7. T6 मायनस T5 इज इक्वल टू 23 मायनस 16 23 मायनस 16 चा पण आन्सर येतं 7. T7 मायनस T6 इज इक्वल टू 30 मायनस 23 30 मायनस 23 इज इक्वल टू 7. लक्षात घ्या ज्या वेळेला त्यांनी डिसाइड करायला सांगितलेलं असेल की गिव्हन सिक्वेन्स इज अन एपी ऑर नॉट त्यावेळेला जेवढे टर्म्स दिलेले असतील त्या सगळ्या टर्म्स वरून या पद्धतीने सबट्रॅक्शन करायचं आहे. समजतंय. आणि जर का त्यांनी आपल्याला एपी म्हणून डायरेक्ट दिलेलं असेल गिव्हन सिक्वेन्स आणि त्यावरून तुम्हाला एखादा टर्म फाइंड आउट म्हणजे जर 28 टर्म फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला फॉर्म्युल्यासाठी डी ची व्हॅल्यू हवी असते. मग तेव्हा एवढं सगळं सबट्रॅक्शन करायची गरज नसते. फक्त T2 मायनस T1 चा आन्सर काढलं आणि ते आन्सर म्हणजेच डी ची व्हॅल्यू आहे असं घेऊन मग ती व्हॅल्यू फॉर्म्युल्यामध्ये घेतली तरी चालते. पण आता इथे त्यांनी असं म्हटलेलं नाहीये की गिव्हन सिक्वेन्स इज अन एपी. इथे त्यांनी म्हटले डिसाइड वेदर द गिव्हन सिक्वेन्स इज अन एपी. मग डिसाइड करण्यासाठी जेवढे टर्म्स दिलेले आहेत त्या सगळ्या टर्म्सचं या पद्धतीने सबट्रॅक्शन करणं गरजेचं आहे. कारण हे सबट्रॅक्शन करून सगळीकडे आन्सर सेम येतंय का म्हणजे हा कॉमन डिफरन्स येतो आहे का सेम हे बघणं आपल्याला गरजेचं आहे.
मग आता इथे आपल्याला कॉमन डिफरन्स सेम आला, म्हणून मग इथे आपण लिहू शकतो हिअर कॉमन डिफरन्स that is D is equal to 7 is constant. मग कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट आहे, म्हणून आपण इथे लिहू शकतो therefore given sequence is an AP. मग गिवन सिक्वेन्स इज एन एपी हे आपण लिहिलं. मग आता याच्यावरून आपला जो फॉर्म्युला आहे nth टर्म फाइंड आउट करायचा, tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला n ची व्हॅल्यू, a ची व्हॅल्यू आणि d ची व्हॅल्यू या तिन्ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायच्या असतात. म्हणून मग आता त्या सगळ्या व्हॅल्यूज आधी आपण लिहून घेऊया आणि मग nth टर्म फाइंड आउट करूया. नाउ आता आपण इथे लिहूया सगळ्या ज्या व्हॅल्यूज आपल्याला हव्या आहेत त्या आपण इथे लिहूया. नाउ इन द गिव्हन सिक्वेन्स, इथे आता आपण फॉर्म्युला वापरणार आहोत. इन द गिव्हन सिक्वेन्स a इज इक्वल टू, a म्हणजे असतो आपला फर्स्ट टर्म, a ची व्हॅल्यू आहे -12, a इज इक्वल टू -12. d इज इक्वल टू, d ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 7, d इज इक्वल टू 7. वी हॅव टू फाइंड आउट 20th टर्म. मग 20th टर्म आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, म्हणून आपण इथे लिहूया therefore n इज इक्वल टू 20, n ची व्हॅल्यू 20. बघा जेव्हा आपण nth टर्म फाइंड आउट करतो त्यावेळेला tn म्हणून घेतो, बरोबर ना. तसंच मग 20th टर्म आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे आता n ची व्हॅल्यू आहे 20. मग आता इथे आपण फॉर्म्युला वापरूया. आता युजिंग फॉर्म्युला, फॉर्म्युला आहे आपला tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. देअरफॉर मग tn म्हणजे आपल्याला t20 ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. t20 इज इक्वल टू, a ची व्हॅल्यू आहे आपली -12 प्लस n ची व्हॅल्यू आहे 20 म्हणजे 20 -1 आणि d ची व्हॅल्यू आहे 7. देअरफॉर t20 इज इक्वल टू -12 आपण असेच ठेवूया, 20 -1 येतील 19 इंटू 7. d is equal to 7 is constant. Therefore t20 is equal to -12 plus 19 into 7 आले 133. Therefore t20 is equal to -12 133. डिफरंट साइन सबट्रैक्शन करना, 3 - 2 1, 3 - 1 2 1. ग्रेटर नंबरचं साइन म्हणजे t20 इज इक्वल टू 121. त्यांनी इथे म्हटले फाइंड द 28th टर्म ऑफ एपी, म्हणून आपण इथे लिहूया देअरफॉर therefore 20th term of given AP is 121. आता आपण नेहमी लिहितो त्या पद्धतीने आपला फायनल आन्सर बॉक्स मध्ये लिहिणार आहोत. मग बॉक्स मध्ये लिहिताना फक्त t20 ची व्हॅल्यू नाही लिहायची, त्यांनी हे पण विचारले डिसाइड वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स इज एन एपी. म्हणजे आपल्याला इथे लिहावं लागेल
first point, the given sequence is an AP आणि सेकंड पॉइंट येईल 20th term of given AP is 121. म्हणजे या पद्धतीने आलं आपलं फायनल आन्सर. सम लक्षात आलेला आहे सगळ्यांना. बघा या ठिकाणी आपण हा जो फॉर्म्युला, ज्या फॉर्म्युल्याचं डेरिव्हेशन आपण मगाशी बघितलं होतं Tn इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी, त्या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण हे सम सॉल्व्ह केलेले. आता बघूया नेक्स्ट सम. Given arithmetic progression is 12, 16, 20, 24 and so on. Find the 24th term of this AP. बघा आपण याच्या आधीचं जे सम बघितलं ना, त्यामध्ये त्यांनी सिक्वेन्स दिलेला होता आणि आपल्याला डिसाइड करायचं होतं की तो सिक्वेन्स एपी आहे की नाही ते. त्यामुळे डी ची व्हॅल्यू सगळीकडे कॉन्स्टंट येते का हे बघण्यासाठी आपण सगळे सबट्रॅक्शन केले होते, सगळे जेवढे टर्म्स आहेत त्यांच्यामध्ये. आता इथे त्यांनी गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हटलेलं आहे, म्हणजे हा सिक्वेन्स एपी आहेच आणि आपल्याला इथे 24th टर्म फाइंड आउट करायचा आहे, म्हणजे nth टर्मचा फॉर्म्युला वापरायचा आहे. म्हणजे इथे फक्त डी ची व्हॅल्यू काढण्यासाठी एकच सबट्रॅक्शन करणं गरजेचं आहे. चला सॉल्व्ह करूया आपण. इन द गिवन एपी ट्वेल्व 16 20 24 ए इज इक्वल टू, ए म्हणजे T1 ची व्हॅल्यू असते बरोबर ना, आणि ए इज इक्वल टू आहे 12, T2 इज इक्वल टू 16, T3 इज इक्वल टू 20, T4 इज इक्वल टू 24. 4 टर्म्स त्यांनी आपल्याला दिलेले आहेत बरोबर. डी इज इक्वल टू, मग आता डी ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करणार म्हणजे T2 मायनस T1, एक सबट्रॅक्शन केलं तरी आपल्याला पुरेसं आहे. मग T2 मायनस T1 म्हणजे 16 मायनस 12, 16 मायनस 12 इज इक्वल टू 4. ही आपल्याला डी ची व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला फॉर्म्युला जो आहे त्या फॉर्म्युल्यासाठी आपल्याला एन ची व्हॅल्यू हवी असते. एन ची व्हॅल्यू कुठून मिळवायची, तर आपल्याला 24th टर्म फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे एन ची व्हॅल्यू येते 24. मग हे इथे आपण लिहूया. वी हॅव टू फाइंड आउट, वी हॅव टू फाइंड आउट 24th term. Therefore, n is equal to 24. म्हणजे आता आपल्याकडे a ची व्हॅल्यू आली, d ची व्हॅल्यू पण आहे आणि n ची व्हॅल्यू सुद्धा आहे. मग आता आपण त्या तिन्ही व्हॅल्यूज एकत्र लिहूया. Therefore, a is equal to 12, d is equal to 4, n is equal to 24. Using formula, Tn is equal to a plus n minus 1 into d. Tn म्हणजे आपल्याला T24 काढायचं आहे. T24 इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू आहे 12 प्लस एन ची व्हॅल्यू कुठली आहे, तर इथे Tn म्हणजे आपण T24 घेतले, त्याच्यावरून आपण n इज इक्वल टू 24 मिळवले. मग ती एन ची व्हॅल्यू इथे लिहायची 24 मायनस 1 इंटू डी ची व्हॅल्यू आहे 4. Therefore, T24 is equal to 12
plus 24 minus 1, 23 into 4. Therefore, T24 is equal to 12 plus 23 for the 92. Therefore, T24 is equal to 2 plus 2 4, 9 plus 1, 10. म्हणजे T24 is equal to आपल्याला मिळाले 104. That is 24th term is equal to 104. आता इथे फक्त आपल्याला 24th टर्म गिव्हन एपीचा फाइंड आउट करायचा. त्यामुळे फायनल आन्सर लिहिताना आपण फक्त तेवढंच लिहिणार आहोत. 24th टर्म ऑफ द गिव्हन एपी, 24th term of the given AP is 104. हे आहे आपलं फायनल आन्सर. या पुढचे सम्स घेऊन आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.